हा दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी देणगी दिली. आता शपथ खायची, कुणी मुंबईला जायचं नाही. आता इथून पुढे हा मराठ्यांचा पहिला दसरा मेळावा नारायणगडला कोट्यवधीच्या संख्येने यायचंय. मनोज जरांगे पाटील पाडायची भूमिका घेतील, लढायची घेतील, नाही तर तटस्थ राहायची घेतील. ती भूमिका येणार आहे. यांनी ज्या गाड्या करून गेल्या त्या गाड्या रिकाम्या गेलेल्या, मुंबईला कोणीच गेलं नाही, फक्त आदेश होता. यांचे दसरा मेळावे हे भरू शकत नाही. यांच्या भूलथापांना लोक वैतागलेले. सर्वांना जय शिवराय. नारायणगड येथे 12 ऑक्टोबरला जी ऐतिहासिक सभा होणार आहे, मराठ्यांचा दसरा मेळावा होणार आहे. त्या दसरा मेळाव्याला सर्वांनी, मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचं अस्तित्व राहण्यासाठी सगळ्यांनी कोट्यवधीच्या संख्येने यायचं. लेकरा बाळांसह यायचं, माता भगिनींसह यायचं, वयोवृद्धांसह यायचं, सगळे सोयऱ्यांसह यायचं. आपल्यासोबत त्या ठिकाणी दलित बांधव, मुस्लिम बांधव, धनगर बांधव, ओबीसी बांधव, आदिवासी बांधव, 18 पगड जातीचे समाज बांधव येणारे. काही मुस्लिम बांधवांनी आम्हाला सर देणगी दिलेली आहे. हा दसरा मेळावा यशस्वी करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी देणगी दिली. धनगर बांधव आमच्या पूर्ण ताकदीने. आणि फक्त मी मराठ्यांना विनंती करतो की आजपर्यंत आपण पक्षाच्या झेंड्यासाठी आणि पक्षाच्या लोकांसाठी आपण मुंबईपर्यंत तुम्ही दसरा मेळाव्याला गेले. आता शपथ खायची, कुणी मुंबईला जायचं नाही. आता इथून पुढं हा मराठ्यांचा पहिला दसरा मेळावा नारायणगडला कोट्यवधीच्या संख्येने यायचंय. आता जर मराठा हरला तर आंदोलन हरलं. असं आंदोलन पुन्हा होणार नाही. आपली एकजूट दाखवायची. इलेक्शनचं काय होईल ते होईल. मनोज जरांगे पाटील पाडायची भूमिका घेतील, लढायची घेतील, नाही तर तटस्थ राहायची घेतील. ती भूमिका येणार आहे. पण या ठिकाणी राजकीय कुठली गोष्ट बोलल्या जाणार नाही. या ठिकाणी फक्त विचाराचं सोनं वाटलं जाईल. जसं प्रभू श्रीरामानी रावणाचा त्या दिवशी वध केला होता आणि म्हणजे सत्यावर असत्यावर सत्याचा विजय त्या दिवशी झाला होता. आणि या दिवशी आपल्याला ह्या ज्या गेंड्याच्या कातडीच्या ह्या पुढाऱ्यांनी आपल्याला जे हलक्यात घेतलं होतं त्यांना अद्दल घडवण्यासाठी आपली पूर्ण ताकद एकजूट उभी करायची आहे. आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी छातीचा कोट करून सगळ्यांनी खंबीरपणे उभं राहायचं. तर आपण पाहिलं तर मुंबईमध्ये 2 दसरा मेळावे पार पडतात, पण सगळ्यांचं लक्ष इकडे लागेल का? मुंबईचे जे दसरा मेळावे सर हे आमचेच मराठी, यांना हे इथून आपल्या गाड्या घेऊन डिझेल पाणी टाकून त्यांच्या मेळाव्याला जात होते. तुम्ही मागच्या वर्षीच बघितलं, यांनी ज्या गाड्या करून गेल्या त्या गाड्या रिकाम्या गेलेल्या, मुंबईला कोणीच गेलं नाही. फक्त आदेश होता की मुंबईला कोणी जायचं नाही, दसरा मेळाव्याला जायचं नाही. गाड्या रिकाम्या गेल्या होत्या. आणि आता तेव्हा तरी समजा 10-5 गाड्या भरून गेल्या असतील. आता पूर्ण गाड्या यांना कॅन्सल कराव्या लागतील. यांचे दसरा मेळावे हे भरू शकत नाही. यांच्या भूलथापांना लोक वैतागलेले. पहिले 2.5 वर्ष त्यांनी सत्ता भोगली, नंतर यांनी भोगली. सगळे जे आहेत हे मराठा समाजाच्या विरोधात आहे. त्याच्यामुळे मराठा, दलित, धनगर, बंजारा हे सगळे लोक विरोधात गेलेले. हे कोणीच यांच्यावर भूलथापांना विश्वास ठेवणार नाही.